पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांशी तुमचे संबंध आहेत, त्यांना आर्थिक सहाय्य करत असल्यानं देशद्रोहाच्या गुन्ह्यात कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होईल अशी धमकी देऊन सायबर भामट्यांनी तात्यासाहेब मोहिते कॉलनी येथील 75 वर्षीय निवृत्त अभियंता दत्तात्रय गोविंद पाडेकर यांच्याकडून 7,86,20,696 रुपये उकळले। 26 मे ते 23 जून 2025 या काळात घडलेला हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला। दत्तात्रय पाडेकर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे। या भामट्यांनी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे पाटील, कुलाबा मुंबई पोलीस ठाण्यासह ईडी आणि सेबीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हुबेहूब आवाज काढून गंडा घातल्याचं निष्पन्न झालं आहे। पाडेकर हे जामनगर, गुजरात येथील रिलायन्स इंडस्ट्री इथं असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून 14 वर्ष कार्यरत होते। 2022 मध्ये ते निवृत्त झाले। त्यानंतरही कंपनीनं त्यांना 2016-17 मध्ये बोलावून घेतलं। 2017 पासून पत्नी सुरेखा यांच्या समवेत त्यांचे कोल्हापूर इथं वास्तव्य आहे। त्यांची 3 मुले परदेशात आहेत। विजय कुमार नामक व्यक्तीनं 24 मे रोजी मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधला। आपण डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया येथून बोलत असल्याचं सांगून तुमचा डाटा लीक झाला आहे असं सांगितलं। आधार कार्डचे शेवटचे 4 अंक विचारले। अंक सांगताच भामट्यानं आधार कार्डचा वापर करून 26 एप्रिल रोजी तुमच्या नावानं अंधेरी पूर्व मुंबई येथून नवीन मोबाईल विकत घेतला आहे असं सांगण्यात आलं। भामट्यानं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या लोकांचे त्यांना फोटो व्हॉट्सअपवर पाठवले। फोटोतील लोकांना आपण ओळखत आहात का असा सवाल करून एका बँकेचे स्टेटमेंट पाडेकर यांना पाठवलं। हे अकाउंट मुंबई ब्रँचचं असून त्याद्वारे तुमचे PFI ला फंडिंग झालं आहे असं सांगण्यात आलं।